मी सांगितलेल्या या 7 लक्षणांपैकी एक लक्षणही तुमच्यासोबत घडतंय तर समजा दैनिक शक्ती तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, देव हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच, फक्त आपल्याला त्याच्या उपस्थितीची जाण कधी आणि कशी होते हे ओळखणं गरजेचं असतं. बरेच लोक पूजापाठ करतात, मंत्रजप करतात, देवाला मनोभावे प्रार्थना करतात, पण त्यांनाच आपले कुलदैवत कोण, आपली रुष्टदेवता कोण किंवा आपल्या घरावर कोणत्या देवतेची कृपा आहे हे माहिती नसतं. काही वेळा देव आपल्या आयुष्यातून विविध संकेतांनी आपली उपस्थिती दर्शवतो, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. कोणत्याही व्यक्तीला जर आपली रुष्टदेवता कोण आहे किंवा कोणत्या दिव्यशक्तीचा अंश त्याच्यावर आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर त्याला काही खास लक्षणांच्या माध्यमातून ते समजू शकतं. कारण ज्या क्षणी देव किंवा त्याची शक्ती तुमच्याजवळ येते, त्या क्षणी तुमच्या शरीरात आणि मनात काही विलक्षण बदल घडू लागतात, जे आध्यात्मिक असतात आणि ज्यांचं वैज्ञानिक स्पष्टीकरण नेहमी मिळत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून पूजा किंवा मंत्रजप करते, ध्यानधारणा करते, तेव्हा त्या व्यक्तीजवळ आध्यात्मिक कंपन निर्माण होतात आणि हळूहळू दिव्य ऊर्जेचा प्रवाह त्याच्याकडे आकर्षित होऊ लागतो. त्यावेळी त्या व्यक्तीचे डोळे अचानक जड होऊ लागतात, जणू काही डोळ्यांवर वजन आहे असं वाटतं. काहींना अचानक जांभया येऊ लागतात, तर काहींना शरीरावर अज्ञात दडपण जाणवू लागतं. जणू कोणीतरी खांद्यावर हात ठेवून बसलं आहे. शरीर जड होतं, अंगावर रोमांच उभे राहतात आणि शरीरभर विद्युत प्रवाहासारखे चटके जाणवतात. ही अवस्था साधारण ध्यानस्थितीत किंवा पूजा करताना निर्माण होते आणि हेच ते पहिले चिन्ह असतं की तुमच्या रुष्टदेवतेची किंवा दिव्यशक्तीची उपस्थिती तुमच्याजवळ आहे. त्या क्षणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. तुमचं मन शांत होतं, विचार थांबतात आणि एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती येते जी शब्दात सांगता येत नाही. कधी कधी या दिव्य उपस्थितीचा दुसरा संकेत म्हणजे सुगंध. तुम्ही कुठेही असलात, तुमच्या आजूबाजूला अचानक एक गंध जाणवतो, पण त्या गंधाचा स्रोत सापडत नाही. तो वास कधी गुलाबासारखा, कधी चंदनासारखा, कधी चमेलीच्या फुलासारखा असतो. हा सुगंध खरा नसून दिव्य आहे. ज्या देवतेची शक्ती तुमच्याजवळ आहे, त्या देवतेशी संबंधित सुगंध तुमच्या भोवती निर्माण होतो. देवीच्या शक्तीचा वास फुलांचा असतो, तर काही देवतांच्या शक्तीबरोबर धूप, चंदन किंवा हवनासारखा वास येतो. हे लक्षण दाखवते की देवतेची ऊर्जा तुमच्या भोवती फिरते आणि तुमचं संरक्षण करत असते. काही वेळा या दिव्य शक्तीचा अनुभव स्वप्नांमधूनही येतो. भक्त मनोभावे देवाची सेवा करत असतो आणि एका दिवशी त्याला स्वप्नात त्या देवतेचं दर्शन होतं. कधी मंदिर दिसतं, कधी तीर्थक्षेत्र दिसतं, तर कधी आपण उंच आकाशात उडत आहोत, एखाद्या दिव्य ठिकाणी पोहोचत आहोत असं वाटतं. हे स्वप्न केवळ कल्पना नसतात, ती देवतेकडून मिळालेली दृष्टी असते, जी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येते. काहींना स्वप्नात स्वतःला नदीत स्नान करताना, मंदिरे, दगड, मूर्ती किंवा तेजस्वी प्रकाश दिसतो. ही सर्व चिन्हे सूचित करतात की तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या आहेत आणि आता ती शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहे. याचं पुढचं लक्षण म्हणजे तुमच्या स्वभावात होणारा बदल. आधी तुम्ही रागीट, चिडचिडे, स्वार्थी किंवा नकारात्मक वृत्तीचे असाल, पण हळूहळू तुमचं मन शांत होऊ लागतं. तुम्ही इतरांबद्दल सहानुभूतीने विचार करू लागता, वाईट सवयी कमी होतात, दयाळूपणा वाढतो आणि चांगले विचार मनात येतात. पूर्वी जे विषय तुम्हाला आकर्षक वाटत नव्हते, ते आता आवडू लागतात, जसे की धर्म, साधना, ग्रंथ वाचन, सत्संग आणि सेवा. तुम्ही लोकांना फसवण्याऐवजी मदत करण्यास प्राधान्य देता. हेच ते लक्षण आहे जे दाखवतं की देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि तुमचे चरित्र पवित्रतेकडे वळतंय.
याशिवाय कधी कधी तुमच्या घरातही देवतेच्या उपस्थितीचे संकेत मिळतात. देवाचे नामस्मरण करताना अचानक अगरबत्तीचा सुगंध पसरतो, देवाच्या फोटोमधून तेच जाणवतं, वा घरात शांततेचा एक वेगळाच अनुभव मिळतो. तुमच्या घरात प्रसन्नता जाणवते, वादविवाद कमी होतात आणि आर्थिक तसेच मानसिक स्थैर्य येऊ लागतं. देवतेची कृपा असलेली जागा नेहमी प्रकाशमान वाटते आणि तिथे बसल्यावर मन शांत होतं. कधी कधी ध्यान करताना डोक्याच्या मध्यभागी म्हणजेच सहस्रार चक्राजवळ थोडं उष्णतेचं किंवा कंपाचे जाणवणं हेही संकेत असतात. याला ऊर्जा सक्रिय होणे म्हणतात. ही ऊर्जा तुमच्या आत्म्याला दिव्यतेशी जोडते. जेव्हा ही स्थिती निर्माण होते, तेव्हा तुमचं मन सांसारिक गोष्टींपासून अलग होतं आणि तुम्हाला एका अदृश्य शक्तीचा आधार मिळतो. ही सर्व लक्षणं सांगतात की देव तुमच्याजवळ आहे, तुमचं रक्षण करत आहे आणि तुमचे जीवन योग्य दिशेने नेत आहे. पण हे लक्षात ठेवा की ही चिन्ह ओळखून अहंकार निर्माण होऊ नये. देवाशी नातं नम्रतेचं आणि श्रद्धेचं असावं. जर तुमच्याजवळ अशी लक्षणं दिसू लागली, तर तुम्ही त्याबद्दल आभारी राहा, देवाचे आभार माना आणि अधिक भक्तिभावाने साधना करा. कारण जितकी तुमची श्रद्धा वाढते, तितकंच तुमचं दैवी ऊर्जेशी नातं दृढ होतं. मित्रांनो, देव हा प्रत्येकाच्या आत असतो. त्याला शोधायचं असेल, तर बाहेर नाही तर स्वतःच्या मनात डोकावावं लागतं. जेव्हा मन शुद्ध होतं, तेव्हा देव आपोआप प्रकट होतो. रुष्टदेवतेची कृपा मिळण्यासाठी फक्त भक्ती, प्रामाणिकपणा आणि नम्रता या 3 गोष्टी पुरेशा आहेत. तुम्ही जर हे मनापासून केलं, तर देव स्वतः तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या आयुष्याचं रूपांतर करेल.